नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा, तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांची परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांना आता स्वतःची नोकरी टिकवण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी उत्तीर्ण व्हावे लागणार आहे, असा आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपकर दत्ता आणि न्यायाधीश ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. तामिळनाडू आणि महाराष्ट्रात अध्यापनासाठी अनिवार्य टीईटीशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना सेवेत राहण्यासाठी किंवा पदोन्नती मिळवण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी पास करावी लागणार आहे. ज्या शिक्षकांना 5 वर्षापेक्षा जास्त काळ सेवेत राहायचे असेल त्यांना टीईटी परीक्षा पास होणे गरजेचे आहे. जर शिक्षकांनी टीईटी परीक्षा पास केली नाही तर एकतर त्यांना आपल्या व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा.